काय भाव मंडळी राम राम. काय चाललं तुमनं बरंच आहे ना. सकाळी ना 9:30 वाजेलच्यात आणि आपुले जाण्यासाठी दुकानकडे. आज ना वातावरण पण सुंदर शो मंडळी. मस्त ऊन पडी गे, थोडा जिम चालू राहता अधून मधून. पण मग करणार म्हणे भाऊ दळण दळी आण. मग मी दळण सोबत घे इथं दुकानात जात असताना आणि मग काय निघणूत ना दुकानकडे. दुकानकडे निघल्यानंतर इथे रस्तामध्ये आपला पबा भाऊ ना दुकानची. त्या भाऊनी चक्की बी टाकेलचे आणि दळण बी एकदम बारीक बनाड असतो. चला भाऊ त्यानाकडेच टाकी दूत. मग दरवेळेस आपण इथेच टाकतो बाजरीने दळण, पण मग दुसरी गिरणीची आपल्याकडे छोटी. मग काय मी दळण टी दिलं मस्त पैकी आणि पबा भाऊले सांगितलं. पबा भाऊ म्हटलं लक्ष राहू दे, तू म्हणे मी दळी ठेवतो, काही टेन्शन घेऊ नको भाऊ म्हणे. हाय पाय म्हणतो आई लाल पोतडे मठी द्यायचे चालच म्हणतो. मग मी दुकानकडे, मग काय मी निघू ना दुकानकडे. मग काय फायनली दुकानात पोची गो. आणि दुकानात बी पका भाऊ बसेल होता ना. मग थोडा टाइम मग पका भाऊकडे बी काम लागे ना भाऊ. मग पका भाऊ लागा येणावाला बॅकलाईट बदलाली. पका भाऊकडे कोणती बी टीव्ही होईन ना त्यानं कामच करत बघा पका भाऊ. आणि इकडे या मालेगावना कारागिरी होता आपल्याकडे, या बी टीव्हीनं काम करतोस. आणि आज शनिवार असल्यामुळे आज गर्दी बी खूप होती मंडळी. पका भाऊनं काम चालू होतं, पण मनी तर काही बोनी होईल नव्हती अजून. मनाकडे काही एखादा मोबाईल येईल नव्हता. मग मी शांत बसेल होतो. मग समोरच दुर्गेश नाना हात दिला ना. दुर्गेश नानाने हाय करी गिद. मग दुपार होई मग मी पण जेवणले निघणू भाऊ. भूक लाग जायला होती. चला आता जेवणच करी होत बॉश. मग काय मी जेवण करी लागू ना भाऊ. आज शनिवार शे भाऊ म्हणतो. समोरच आंबावाला भाऊ आंबा इकिरायन ना मंडळी. आज बी आंबा येतच बरं का बाजारात. पण मग आज आपले बाजार करायला जाण्याची बरं का मंडळी. थोडीशी आज शांतता होती दुकानात, पण मग किरकोळ कारकोळ कस्टमर चालू होतात आमनावाला. आता ओम राहतात ते टीव्हीनी सेटिंग करी काहीतरी. मी शांत बसेल होतो. मग मी म्हणतात चला ते बाजारातच जाऊ गडावू. मग निघणू ना भाऊ बाजारात. मग काय आटे गाडी लाई दिली नाही कोपराले. आणि मग इथून बाजारात एंट्री मारी ना भाऊ. बाजारात तर मस्तच गर्दी होते बरं का मंडळी, एकदम बारीक. टमाटा मिरच्या बटाटा घ्या, टमाटा मिरच्या बटाटा घ्या. बटाटे कसं दिले दादा? 30 रुपये. तुम्ही काही म्हणा मंडळी, पण आपला सटना ना बाजारने सहज येणार नाही बघा कोणले. इतका बारी ना काय नाही भेटतो. आज मी तुमले अख्खा बाजार दाखवत बघा आपला बाजारात काय काय भेटत बाश. पाय घ्या तुम्ही, भारी वाटे तुमले. चला तर मग. या पा इकडे साकडे किरायनात. आणि भाजीपाला तर इतका ताजा भेटच ना की. मग हाव भाऊ बी चिकन तरी वटाना भाऊ. घ्या पाहते काळीज ना खांड आणि ते जेठर ना खांड. आंबा खावा ना का मंडळी आंबा. गुळी शेव, पेढा, नानकटाई, बर्फी, बुंदीना लाडू, अशा बारीक बारीक वस्तू का होत्यात ना. नुसता तोंडल्या पाणी येणार भाऊ. आई पहा ना मंडळी.
भारी गेला. शनिवार ना बाजारमा काय नाही भेटत हो. 100 बडकर एक वस्तू काय भेटतीस ना भाऊ. या पाना काय नाही भेटत आणि स्वस्त बरं का एकदम. म्हणजे आपण दुकानात पण घेवा पण त्यापेक्षा स्वस्त बाजारात भेटतीस. हा एक बोलती बारी काम. 10 रुपये का असं ना स्वस्तच राहील. भरू का 2-4 गल्लास म्हणा. भरू का 2-4 गल्ला कर 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 10 रुपया भाजी उडागर 10 रुपया भाजी उडागर ले बरी ले गोड उन्हारे सरबतवाला. सरबत मला तर 1 नंबर सरबत बनायला राहता ना भाऊ. त्या कलर पाहिजे मला तोंडले पाणी म्हणून. मग त्यांनी या गडीला दिलं भाऊ पेवाले. मग त्यांनी बी डायरेक्ट गल्लास तोंडलेला आहे ना भाऊ. गडी कुठे काढे ना भाऊ. काय रे कस काय थंड शेवळा चांगला आहे थंडगार शेवळा. मग काय माली बी रावाय नाही ना भाऊ. मग सोन्याला बंद भाऊ मस्त एक लिंबू सरबत बनाड गडा. मी बी म्हण लिंबू सरबत पी गी ना मस्त. गरम होई राहतं म्हणतात तेवढं एनर्जी लागे बा. असे एकदम भारीचे बरं का मंडळी. क्वालिटीची एकदम सुंदर. मग काय सरबत पी घेतं आणि मी पुढे वणू तर मग हाय पा मंडळी. अहो काय नाही अरे बॅटरी का काय कुल्प काय नाही. खरोखर खूप सुंदर सुंदर वस्तू काय ते बघा मंडळी. शनिवार ना बाजारात मी जेव्हा पहिली टाइम गेलो ना तर फक्त बाजारच फिरायन तो बरं का. यप्पा मिरच्या बडीशोप मसाला ना सर्व ओरिजिनल पदार्थ भेटतात बघा मंडळी. म्हणजे डुप्लिकेटपणा विषयच नाही. आणि खरोखर मी पण की पाहिजे त्या एकदम भारी शेतात. प्रत्येक मसाला भेटत बरं का बाजारात. इकडे आहो मासावाला बाहून त्या बी बसणार ना भाऊ. मग आपण तिकडे मासा मेन मासा ना मार्केटमा जाणंच शे. पण हाई दुकानावर पाहिजे भारी वाटलं बरं का मंडळी. 10 रुपयामध्ये एकदम भारी भारी वस्तू का भेटतेच बरं का एकदम भारी. मग काय मी चिकनवाला भाऊकडे वरून आपला जुना दोस्तच येतो. मटन मार्केटमा एकदम क्वालिटीनं चिकन विकत वर खाऊ. म्हणजे मटन मार्केटमा मटन बी भारी भेटत हो एकदम सुंदर. या पोरी असले शाळा दप्तर कपडा या कपडा बी बोलता स्वस्त. 100 बडकर एक गोष्टी पाहायला भेटण्यात बो माझे. मग आपलं निलेश भाऊकडे अहो गडी म्हणा वर्गमित्राचे बरं का म्हणजे. निलेशनी आई म्हणजे सुई दोरापासून तर सर्वच गोष्टी बाजारात भेटतेच म्हणजे. आणि बाजार पण खूप मोठा असेल. पोंगा काय पापड काय 100 बडकर एक ना. अगरबत्ती पा मंडळी किती सुंदरशी. म्हणजे सप्तरंगी कलर नाही अगरबत्ती एकदम भारी वाटली ना. वांग एकदम ताजं आणि फ्रेश ना एकदम सुंदर अशी. बेवाला भाऊ आपला गावनाचे बरं का मंडळी. बटाटा काय भाव शे? 20 रुपये किलो. बटाटा बी एकदम स्वस्त होतात ना भाऊ. थोडा पुढे गवत या मावशीन त्या बेकार हसण्यात भाऊ. त्यातले बोलतो भारी वाटतं ते शूट करताना.
मग मी निघणू गडाव मासाच ना गल्लीकडे. चला म्हटलं मासा पाहिजे. यापा गरम मसाला. इकडे बी काही खेळण्या होत्यात. मग आपला शंभू दादासाठी एखादी खेळणी पाहत म्हणत. आणि बोलता स्वस्त होय खेळण्या बी एकदम भारी ना. कमी जास्त काही मग मी फायनली पोची घेऊ ना मासाच नाही गेली. मग पहा मंडळी मासा कशा वर्षातच त्या मुर्रा काय म्हणतस ते मला काहीच मासाच ना नाव माहित काहीच ना नाव माहित नाही. मासा एकदम भारी होतात ना भाऊ. या पा काही मासा जिवंत शेत बरं का मंडळी. या पा पाहतेवर एकशे एक प्रकारना मासा पाहायला भेटणार बरं का मंडळी. 100 बडकर एक. ते काय मला जास्त मासा आवडतं नाही. कुठे बाहेर घेऊ तरच खास मी. या पाय मासा जिवंत शेतपा मंडळी ना. भारी वाटत ना मंडळी पाहिले. हो काय भाव हो बारीक 50 मग काय मासाच पशी निघी म्हणून ना भाऊ. इकडे पाहते बरं खावा ना पदार्थ कशाचे येतस. पेढा मलाई बर्फी बालुशाही 100 बडकर एक आयटम ना भाऊ खावाले. एकदम भारी दिशी राहतात ना त्या. मग तिकून निघणू मग या भेळवाला भाऊकडे बनू. भेळ बी एकदम प्युअर दा काय राहते बघा मंडळी. आहे पा या एकदम भारी ना झणझणीत भेळ दा काय राहते एकदम. आजीबाईने पॅकच करी गेली ना भाऊ. मग मी वनू गडा भाऊ चिकन घे घेत म्हणतो 200 रुपये किलो न होत. या बाऊल म्हणतो करते गडा पॅक पटकशी गडीने तयार काय ना भाऊ. संध्याकाळ बी मसवी घेते हो. त्याला म्हणतो भाऊ बिर्याणी बडांनी मस्त अशा मीडियम साईज ना पीस बनाड गळा भाऊ म्हणतो. तो म्हणे चालय ना दादा म्हणे. चाल दे म्हणतो पटपट आत आवर म्हणतो. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कस काय वाटणार बरं. जर आवडणार होई तर या ब्लॉगला लाईक करी घ्या. चॅनलवर नवीन होशात तर सबस्क्राईब करी घ्या मंडळी. सबस्क्राईब केल्यामुळे काय वस तुमचे पुढला ब्लॉग बी पाहायला भेटतस. म्हणजे ज्या मी बनाडेलचे इथून मागे बी आणि इथून पुढे ज्या बी नवीन ब्लॉग राहते त्या बी तुमले पाहायला भेटते. नवीन ब्लॉग जर पाहणं होई तर त्या बेल आयकॉनवरचे ना त्यावर क्लिक मारी घ्या. म्हणजे सरा ब्लॉग तुमले पाहायला भेटते. एक एंटरटेनमेंट राहतो मंडळी. मना आयुष्यात ज्या बी काही घटना घडेल त्या मी मना कॅमेरामा कैद करस आणि त्या ज्या क्षण ना त्या तुमले पाहायला भेटतील. मग काय आपलं वालं चिकन पॅक होई घे ना भाऊ. त्याला म्हणतं डबल थैली लाई दे भाऊ. मग काय त्याला पैसा दे देतात आणि मी चिकन शेवटला आयटम घे घेतात आणि निघणं ना भाऊ. मग काय दुकानात लागू ना बाजारनी पिशवी. ओमले म्हणतं भाऊ चालस मी आता. चला मग मंडळी राम राम.